आमदार दिलीप लांडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण। दिलीप लांडेजी, या सगळ्या प्रकरणाची माहिती आपण घेतली का? आपल्यापर्यंत या संदर्भात काय तपशील पोहोचले? घेतली आणि माहिती घेतल्यानंतर तातडीने डीसीपी आदरणीय नलावडेंना मेसेज दिला। मेसेज देऊन त्यांना साईडवरती बोलवून घेतलं। तिथं स्थानिक नगरसेवक आमचे अशोक माटेकर आहेत, त्यांना लगेच पाठवलं आणि मी पण रस्त्यातच आहे, थोड्या वेळात तिथं पोहोचतोय। पण या 20 ते 25 मुलांचं काय? अँब्युलन्सची गरज होती, अँब्युलन्स पण लगेच पाठवलेले आहे, अँब्युलन्स तैनात केलेले आहे तिथे आणि ज्या माणसाने हे केलं त्या माणसाला ताब्यात घेण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। जी, पण नेमकं कशा संदर्भात हे अशा पद्धतीने मुलांना डांबून ठेवलं गेलं? मुलांना बोलून सांगितलं की शूटिंग करायची, तो स्टुडिओ आहे, शूटिंग करण्याच्या कामानिमित्त बोलवलं आणि त्या माणसाने आतून लॉक लावून का डांबून ठेवलेलं आहे ही वस्तुस्थिती समोर आलेली नाहीये। आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने पुढील कारवाई सुरू आहे। दिलीप लांडेजी, ही सगळी मुलं साधारण कुठल्या वयाची होती? त्यांच्या पालकांची यासाठी परवानगी होती का? याबाबत काही तपशील मिळू शकलेत का? नाही नाही, तसं मिळालं नाही। मी थोड्या वेळात पोहोचतोय, 10 मिनिटं रस्त्यातच मी। बरं, या विकृत माणसावर आता नेमकी काय कारवाई करण्यासंदर्भात आपण सूचना दिल्या? पोलीस कायद्यानुसार, महाराष्ट्र पोलीस कायद्याने त्यांच्यावरची कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने पुन्हा होणार नाही याची पोलिसांनी दखल घेतलेली पाहिजे। आणि या ठिकाणी शूटिंग करत असताना त्यांना शूटिंग करण्याची परवानगी आहे का? ही मुलं बाहेरून आणलेली आहेत, ते पोलिसांना याचा इन्फॉर्म आहे का? कुठली मुलं आहेत हे सर्व त्यांच्याकडून माहिती करून घेतो आणि तशा पद्धतीने पोलिसांनी पुढे असं होणार नाही याची दखल घेतली पाहिजे। पण दिलीप लांडेजी, आपण हा व्हिडिओ ज्या व्यक्तीचा आता पुढारी न्यूजचा सुद्धा हाती आलाय, त्याचं असं म्हणणं आहे की मला काही व्यक्तींशी बोलायचंय, मी आत्महत्या करण्याऐवजी हा असा प्लॅन केला आणि मुलांना इथं डांबून ठेवलाय असं तो म्हणतोय व्हिडिओमध्ये। तशी मला काही माहिती नाहीये। मी पोहोचल्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटातच पोहोचतोय, मी रस्त्यातच आहे। बर, दिलीप लांडेजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी हा संवाद साधला त्यासाठी।